नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.4 सुरू करतोय। प्रॅक्टिस सेट 4.4 सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्ट समजून घ्या। यामध्ये आपल्याला शेअर्स, एसआयपी, म्युच्युअल फंड या व्याख्या आलेल्या आहेत किंवा हे मुद्दे आलेले आहेत। आता शेअर्स म्हणजे काय लक्षात घ्या। तर शेअर्स म्हणजे ज्या काही आपल्या भारतामध्ये किंवा परदेशामध्ये ज्या काही कंपन्या आहेत, काही प्रोडक्ट तयार करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, या कंपन्या काय करतात, आपलं कंपनीचं क्षेत्र वाढवण्यासाठी किंवा प्रोडक्शन वाढवण्यासाठी त्यांना पैशाची गरज लागते आणि मग ते पैसे ते काय करतात, लोकांच्या मधून गोळा करतात। मग ते लोकांच्या मधून कसे गोळा करतात, लोक काही तशी देणार नाहीत त्यांना पैसे। मग ते लोक काय करतात की आपल्याला त्यातनं प्रॉफिट काय मिळेल, आणि म्हणून मग ही शेअर्स ही संकल्पना अशी आहे की एका कंपनीचे तुम्ही शेअर्स विकत घ्यायचे आणि ती कंपनी काय करते, तर त्या शेअर्सवर तुम्हाला काय करते, डिव्हिडंड देते, बोनस देते। वर्षाला जो काही त्यांचा प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटवर ठराविक असा तुम्हाला डिव्हिडंड देते। हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा असा आहे की यावर तुमची जी मार्केट व्हॅल्यू असते, त्या शेअर्सची जी मार्केट व्हॅल्यू असते ती कमी जास्त होत असते। बाहेरच्या त्या प्रोडक्शनचे जे काही उत्पादन आहे आणि त्याचा जो खप आहे, त्याची विक्री आहे, याच्यावर या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू ठरत असते आणि ती मार्केट व्हॅल्यू कमी किंवा जास्त नेहमी होत असते। समजा तुम्ही एखादा शेअर 100 रुपयाला घेतलेला आहे आणि तो 1 महिन्यानंतर 150 रुपये त्याची किंमत झाली, त्याची किंमत 150 रुपये झाली। तुम्ही किती रुपयाला खरेदी केलेला आहे तो कंपनीकडून, 100 रुपयाला, आणि त्याची आता किंमत किती झालेली आहे, 150 रुपये। म्हणजे एका शेअर पाठीमागे तुम्हाला 50 रुपये प्रॉफिट होणार आहे। पण हा कधी, तर हा शेअर तुम्ही विकला पाहिजे, बरोबर का, सेल केला पाहिजे। आणि सेल केल्यानंतर मग 100 रुपयाला घेतलेला शेअर तुम्ही 150 रुपयाला विकणार आहे, त्यावेळेला तुम्हाला एका शेअरच्या पाठीमागे 50 रुपये मिळतील। पण आता हे सेलर आणि बाय करत असताना, बरोबर का, शेअर आणि काय करत असताना, बाय करत असताना डायरेक्ट तुम्हाला कंपनीशी संपर्क साधावा लागत नाही, तर मग मध्ये ब्रोकर असतात। मध्ये कोण असतात, ब्रोकर असतात। त्याला आपण काय म्हणतो, दलाल म्हणतो मराठीमध्ये। त्याला काय म्हणतो आपण, दलाल म्हणतो। ब्रोकरेज म्हणजे दलाली देणं किंवा घेणं। आणि मग हे जे दलाल हे काय असतात, या कंपनीशी काय असतात, कंपनीशी रजिस्टर्ड असतात। म्हणजे ही कंपनी जे काही शेअर्स त्यांना विकायचे आहेत ते काय करतात, यांच्याकडे देतात आणि हे काय करतात, त्याचा दर जो आहे त्या दराने ते काय करतात, विक्रीसाठी काढतात। विक्रीसाठी काढल्यानंतर जे कोणी यातले इंटरेस्टेड लोक असतात, शेअर खरेदी विक्री करणारे आपल्यासारखे वैयक्तिक, ते यांच्याकडून खरेदी करतात। आता हे जे मधले ब्रोकर लोक आहेत, हे काय करतात, जेव्हा तुम्ही खरेदी करता शेअर तेव्हा त्याच्यावर काही ठराविक अशी दलाली म्हणजे ब्रोकरेज घेतात। जेव्हा तुम्ही विकता तेव्हा सुद्धा ते ब्रोकरेज घेतात, लक्षात घ्या। म्हणजे प्रत्येक व्यवहाराच्या वेळी तुम्हाला ब्रोकरेज हे द्यावं लागतं। ब्रोकरेज हे द्यावं लागतं, फार जास्त नसतं, 0.0% मध्ये असतं। 1 रुपया, 2 रुपये, 50 पैसे, 100 रुपयाला, अशा पद्धतीनं ते ब्रोकरेज असतं, जास्त नसतं। तरी सुद्धा उलाढाल मोठी असते। शेअर काही 1-2 घेत नाही कोण, 400, 500, 300, 100 असे शेअर्स खरेदी केले जातात, 10, 20, 30 मोठ्या प्रमाणात। आणि त्यामुळे ही किंमत मोठी होते आणि त्या मोठ्या किमतीवर मग 1-2% सुद्धा जास्त रक्कम होऊ शकते, असा याचा हा अर्थ आहे ब्रोकरेज। म्हणजे लक्षात आलं, तुमच्या कंपनीचे शेअर्स ते काय करतात, ब्रोकरला देतात। ब्रोकर कडून आपण विकत घ्यायचे, विकायचे असतील तरी सुद्धा ब्रोकर मार्फतच विकायचे दुसऱ्या व्यक्तीला। आता हे सर्व करत असताना यासाठी डीमॅट अकाउंट एक लागतं, किंवा असं जरी म्हटलं तरी चालेल, डीमॅट अकाउंट।
डीमॅट अकाउंट एक उघडावं लागतं, म्हणजे याच्याशी रजिस्टर्ड केलेलं डीमॅट अकाउंट एखाद्या बँकेमध्ये आपल्याला हे करावं लागतं. आणि मग ते काय करतात, आपलं जे सेव्हिंग अकाउंट आहे बँकेतलं जे सेव्हिंग अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट या डीमॅट अकाउंटला अटॅच असतं. जेव्हा आपण शेअर खरेदी करतो तेव्हा पैसे द्यावे लागतील, आणि तेव्हा काय होतात, तेवढे पैसे या सेव्हिंग अकाउंट मधून आपोआप या डीमॅट अकाउंट मार्फत ब्रोकरला जातात. जेव्हा विकतो तेव्हा पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतात. काही 4, 5, 10, 20, 100, 1000 शेअर्स विकतो. जे काही शेअर्स विकलेले आहेत त्याचे जे काही पैसे असतील, ब्रोकरेज जाऊन, ब्रोकरेज वजा होऊन, ब्रोकरेज हे कट करून घेतात, बरोबर आहे का. आणि म्हणून ब्रोकरेज जाऊन जे पैसे आपल्याकडे येतात ते आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये जमा होतात आणि इकडून काय केले जातात, ते ब्रोकरला दिले जातात. म्हणजे असं हे सेव्हिंग अकाउंट आणि हे डीमॅट अकाउंट बँकेमध्ये ठेवावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीचं हे एक शेअर्स आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड म्हणजे काही लोकांनी, यातल्या जाणकार लोकांनी एकत्र येऊन एक कंपनी तयार केलेली असते, आणि ती कंपनी आपल्याला काय करते, सर्व्हिस प्रोव्हाइड करते, सर्व्हिस देते की अमुक कंपनीचे शेअर्स चांगले आहेत, किंवा अमुक कंपनीच्या शेअर्स मध्ये जर पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही आमच्याकडे पैसे गुंतवा, त्या पैशाचे आम्ही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू आणि त्या शेअर्सवरचा ठराविक नफा तुम्हाला देऊ. याला म्हणायचं म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही काय करू शकता, तिमाही, मासिक, सहामाही, वार्षिक असे तुम्ही पैसे भरू शकत असता, किंवा एकदम सुद्धा तुम्ही फिक्स डिपॉझिट ठेवल्यासारखं पैसे या कंपनीकडे तुम्ही देऊ शकता. मग ही कंपनी काय करणार, त्या पैशाची विल्हेवाट हे शेअर्स खरेदी करून हे करते, आणि त्यातून मिळणारा जो काही प्रॉफिट आहे तो आपल्याला देत असते. कधी कधी म्हणजे बऱ्याचदा लॉस मध्ये सुद्धा जातं. म्हणजे 100 रुपयाला खरेदी केलेला शेअर्स त्याची 10 रुपये सुद्धा किंमत होऊ शकते. म्हणजे पटकन तुम्हाला 90 रुपये लॉस होतो एका शेअर पाठीमागे. आणि समजा असे तुम्ही 50-100 शेअर्स घेतले असेल तरी तुम्हाला 1000, 2, 3000 रुपये लॉस होऊ शकतो 1-2 दिवसात, 4 दिवसात. म्हणजे असा हे सगळा शेअर्सचा हा खेळ आहे. ज्या लोकांचं, ज्या व्यक्तींचं, ज्या विद्यार्थ्यांचा याच्यावरचा अभ्यास झालेला आहे ते लोक यामध्ये पैसे गुंतवून प्रॉफिट मिळवत असतात. काही वेळा लॉस पण होत असतो, पण बरेचदा ते प्रॉफिट घेत असतात. म्हणजे शेअर्स, ब्रोकर किंवा ब्रोकरेज, म्युच्युअल फंड, आणि दुसरा एक मुद्दा आहे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा सुद्धा म्युच्युअल फंडावरच आधारित असतो. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे तुम्ही या कंपनीकडं, म्हणजे ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी 4-5 लोकांची जी कंपनी असते ती काय करते की तुम्ही आमच्याकडे महिन्याला 2000, 3000 काय करा, रिकरिंग ठेवा, RD, बरोबर का, पोस्टात वगैरे आपण भरतो तशी ती ठेवा, आणि त्याच्यावर आम्ही त्या महिन्याला तुमचे 2000, 4000 असे शेअर्स चांगल्या कंपनीची खरेदी करू आणि ठराविक अशी रक्कम तुम्हाला त्याच्यावर व्याज म्हणून देऊ. अशा पद्धतीने ही SIP केली असते. SIP ही 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशी ही SIP असते. म्हणजे कमीत कमी 3 वर्ष तुम्ही कंटिन्युअस भरायचे, कमीत कमी 5 वर्ष तुम्ही कंटिन्युअस पैसे भरायचे, आणि त्यावेळेला तुम्हाला काय होईल, त्या रकमेवर तुम्हाला याचा जो काय बेनिफिट असेल, प्रॉफिट असेल तो तुम्हाला मिळत जाईल. ओके, अशा प्रकारचं हे थोडंसं तुमच्या लक्षात यावं म्हणून हे मी सांगितलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 4.4 यामध्ये असे काही मुद्दे येणार आहेत. शेअर्स, म्युच्युअल फंड, त्यानंतर विक्री किंमत, खरेदी किंमत, ब्रोकरेज, बरोबर का, मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, हे सगळं, किंवा सेलिंग प्राइस, बाईंग प्राइस. ओके, असे काही थोडेसे शब्द तुमच्या कानावर येतील म्हणून हे सांगितलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, आणि आपण आता काय करूया, उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. यातला प्रश्न पहिला आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ ए शेअर इज ₹200. If the brokerage rate is 0.3%, then find the purchase value of the share. एकदम सोपं आहे. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, मार्केट व्हॅल्यू, बरोबर आहे का. मार्केट व्हॅल्यू म्हणजे MV ऑफ शेअर इज इक्वल टू ₹200. लक्षात घ्या, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹200. ब्रोकरेज रेट,
0.3%. 0.3%. Then find the purchase value of share. Therefore, purchase value म्हणजे खरेदी करणे. परचेस करणे म्हणजे खरेदी करणे आणि बाय म्हणजे विक्री करणे किंवा सेल म्हणतात त्याला. तर आता आपण काय करायचं आहे, हे जे ब्रोकरेज रेट आहे, हा ब्रोकरेज रेट या 200 रुपयावर किती ब्रोकर म्हणजे किती दलाली दिली, ओके, ती दलाली आपल्याला काढली पाहिजे. परचेस करतो, एखादा शेअर खरेदी करतो म्हणजे मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज तेवढे रुपये आपल्याला द्यावे लागतील. म्हणजे मार्केट व्हॅल्यू एखादी 100 रुपये असेल आणि त्याच्यावर ब्रोकरेज जर 6 रुपये असेल तर आपल्याला तो शेअर 106 रुपयाला मिळेल. लक्षात घ्या, तुम्ही मार्केटला चौकशी केली, नेटवर बघितलं तर त्या शेअरची किंमत 100 रुपये दाखवणार, परंतु आपल्याकडून ते 106 रुपये घेणार. का तर हे ब्रोकरेज आहे, म्हणजे ही जी दलाली आहे ज्याच्याकडून आपण खरेदी करणार, जो मधली व्यक्ती असते, कोऑर्डिनेटर कंपनी आणि आपल्यामध्ये तो ब्रोकर, त्याला ही दलाली 6 रुपये जाणार, म्हणजे तो शेअर आपल्याला 106 रुपयाला पडणार. तर आता आपण काय केलं पाहिजे, ब्रोकरेज काढलं पाहिजे. हा ब्रोकरेज रेट दिलेला आहे, म्हणजे नक्की ब्रोकरेज अमाऊंट काढली पाहिजे आपल्याला. ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू 200 into 0.3 upon 100 is equal to, बरोबर आहे का. पर्सेंटेज म्हणजे 100 अपॉन 10 हा 10 2 गुणिले 0 म्हणजे 0.6 रुपीज 0.6 60 पैसे म्हटलं तरी चालेल, 60 पैसे किंवा 0.6 रुपये, ओके. आणि मग आता इथं आपण काय म्हणलं पाहिजे, परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू, परचेस व्हॅल्यू म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काय येणार, तर मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज इज इक्वल टू, मार्केट व्हॅल्यू किती आहे 200 प्लस ब्रोकरेज किती आहे 0.6 रुपीज, ओके, 0.6 रुपीज 206. बघा 200.6 म्हणजे 200 रुपये 60 पैसे असं म्हटलं तरी चालेल, इथं 60 म्हणा, रुपीज 260, रुपीज 260, ओके. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तो शेअर्स 260 पैशाला किंवा रुपये 200.60 या रकमेला मिळेल, ओके. दुसरं उदाहरण आहे, अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 1000. सोल्ड म्हटलेला आहे, सोल्ड म्हणजे विकणे, परचेस म्हणजे खरेदी करणे, बाय म्हणजे सुद्धा खरेदी करणे. अ शेअर इज सोल्ड फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 1000. ब्रोकरेज इज पेड ऍट द रेट ऑफ 0.1%. पेड म्हणजे देणे, ओके, 1% ब्रोकरेज दिलेला आहे. व्हॉट इज द अमाउंट रिसिव्ड आफ्टर द सेल. व्हॉट इज द अमाउंट रिसिव्ड आफ्टर द सेल म्हणजे तो शेअर्स विकल्यानंतर आपल्याला किती रुपये मिळतील, आपल्याला किती रुपये मिळतील. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू रुपीज 1000, ओके. याच्यावर ब्रोकरेज इज इक्वल टू 0.1%, ओके. आता 0.1% म्हणजे ब्रोकरेज ऑफ पर शेअर, ब्रोकरेज ऑफ per share is equal to
1000 into 0.1 upon 100 इज इक्वल टू या दोन शून्याला या दोन शून्य गेल्या म्हणजे ₹1 1 रुपया. किती रुपये? 1 रुपया. आणि मग आता काय होणार आहे इथं? सेलिंग प्राइस ऑफ शेअर इज इक्वल टू आता सेल करताना ब्रोकरेज द्यावं लागतं म्हणजे वजा करायला पाहिजे. लक्षात आलं का? म्हणून मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. लक्षात घ्या इथं जेव्हा आपण सेल करतो तेव्हा जी रक्कम आपल्याला मिळणार आहे त्यातून ब्रोकरेज वजा करायचं. आणि जेव्हा शेअर परचेस करतो, खरेदी करतो, तेव्हा जी मार्केट व्हॅल्यू असेल त्यामध्ये जो ब्रोकरेज असेल ते मिळवायचं आहे आणि तेवढी रक्कम आपल्याला द्यायची आहे. लक्षात घ्या, हे दोन फरक लक्षात घ्या. खरेदी करताना आणि विकताना. आपण खरेदी करताना ब्रोकरेज त्यात मिळवायचं आणि विकताना ब्रोकरेज वजा करायचं आणि तेवढी रक्कम आपल्याला मिळणार. मार्केट व्हॅल्यू आहे 1000 मायनस ब्रोकरेज आहे ₹1 इज इक्वल टू ₹999. म्हणजे आपल्याला 1000 रुपयाचा शेअर विकल्यानंतर पैसे किती मिळतील हो? 999 रुपये मिळतील. लक्षात घ्या, किंमत आहे 1000 पण आपल्याला मिळाले किती? 999. मग वरचा 1 रुपया कुठे गेला? तर तो ब्रोकरेज. म्हणजे दलाली दिली. जो दलाल असतो, ब्रोकर असतो, इथे का लक्षात, त्यानं ती घेतलेली आहे. आणि तो काय घेतो? तर तो आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो, सर्व्हिस देत असतो आपल्याला तो. लक्षात आलं का? म्हणजे घेणं, देणं, विकणं हे सगळं त्याच्या मार्फत करायचं असतं. डायरेक्ट आपण कंपनीचे शेअर्स घेऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही. कंपनी आपल्याशी संपर्क साधत नाही किंवा कंपनी आपल्याला देत नाही, विकत घेत नाही. तर डायरेक्ट आपण ब्रोकर करतो. काही वेळा कंपन्या डायरेक्ट पण देतात, त्याला IPO म्हणतात. तर ते ठराविक कंपन्यात असतात, ठराविक वेळेला ते काढत असतात आणि ते डायरेक्ट आपण ते काय करू शकतो? ते लॉट मध्ये घ्यावं लागतं. 50, 100, 1000, 2000 असे लॉट असतात. ते लॉट मध्ये खरेदी करावं लागतं. ओके.